तर मंडळी, आजच्या भागामध्ये आपण ही छान चमचमीत आणि झणझणीत अशी सोल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगवेगळे नाव आहे बरं का। आमच्याकडे याला सोल्याची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। नमस्कार मंडळी। तर हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळा म्हटलं तर बऱ्याच नवनवीन भाज्यांची, फुलांची वगैरे चाहूल असते नाही का। आणि हिवाळ्यातच हे जे सोल्याच्या ज्या शेंगा आहेत त्या लागायला सुरुवात होते। तर आमच्या सुद्धा परड्यात सोल्याच्या शेंगांचा वेल होता, त्याची सोल्याच्या शेंगा मी काढलेल्या आहेत आणि त्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। याची आमटी सुद्धा बनवतात, ती सुद्धा खूप छान लागते। पण आजच्या भागामध्ये आपण याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग या सोल्याची भाजी कशी बनवायची ते या भागामध्ये पाहूयात आणि रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर हा जो सोल्याच्या शेंगांचा जो व्हिडिओ होता तो मी शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे आणि अशा प्रकारे या सोल्याच्या शेंगा मी काढून घेतलेल्या होत्या। थोड्या कोवळ्या सुद्धा आहेत आणि काही जून झालेल्या होत्या। त्याच्यानंतर सोलल्यानंतर असे या सोल्याचे जे दाणे असतात ते निघतात बरं का। आणि अशा प्रकारे सर्व सोले मी सोलून घेतलेले आहेत, काही लालसर आहेत, काही पांढऱ्या कलरमध्ये आहेत। तर आता हे सोले मी एकदा पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवरती हे भांडं ठेवून एक 5 ते 6 मिनिटं फक्त या सोल्यांना आपल्याला उकळून घ्यायचं आहे, कारण जो तुरटपणा असतो या सोल्यांमध्ये तो निघून जाईल। पूर्ण शिजवायचं नाही आहे, फक्त एक 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामधला जो तुरटपणा असतो तो निघून जाईल। तर एक 5 मिनिटं उकळून मी ह्याला भांड्याला खाली उतरून घेतलेला आहे। पाहू शकताय मी अजिबात हे सोले पूर्ण शिजवून घेतलेले नाही आहेत, फक्त उकळून घेतलेत। आता ह्याच्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे। त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे। आता तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा, मी थोडं जास्त वापरलेलं आहे तेल। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। हे छान तडतडलं की 1-2 कांदे बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचे आहेत। कांदे थोडे जास्त टाका म्हणजे भाजी खूप छान लागते। त्याच्यामध्ये ताजा कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांद्याला परतून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकून ही फोडणी परत एकदा व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता आलं लसूण पेस्टचा कच्चा वास निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत या फोडणीमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता टोमॅटो सुद्धा छान मऊ झालेला आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे। तर इथे एक मोठा चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। आता त्याच्यामध्येच मी सुकं खोबरं मिक्सरमध्ये थोडं बारीक फिरवून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे। तर सुकं खोबरं बारीक केलेलं 1-2 चमचे मी टाकलेलं आहे आणि खोबरंसुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जे सोले उकळून घेतलेले होते ते या फोडणीमध्ये टाकलेले आहेत आणि त्यालासुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटं हे सोले फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहेत। आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि ओली कोथिंबीरसुद्धा शिजतानाच टाकायची आहे, म्हणजे त्याचा छान वास या सोल्याच्या भाजीला लागेल। आणि ह्याला व्यवस्थित असं ही भाजी परत एकदा परतून 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायची आहे। या भाजीला छान तेल सुटलं की आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर गरजेनुसार पाणी टाका, जेणेकरून आपले सोले जे आहेत ते व्यवस्थित शिजतील। आणि झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती हे सोले छान शिजवून घ्यायचे आहेत। एक 15 ते 20 मिनिटं लागतात बरं का मध्यम गॅसवरती। आणि मध्ये मध्ये थोडं चेक करत राहा आणि अशा प्रकारे आपले हे सोले जे होते ते छान असे शिजलेले आहेत। गरज वाटल्यास तुम्ही मध्ये मध्ये चेक करून पाणीसुद्धा टाकू शकता आणि थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता भाजीची, म्हणजे जाडसरपणा। तर पाहू शकता हे सोल्याचे जे दाणे होते ते छान असे शिजलेले सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे ही सोल्याची छान चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तुमच्याकडे सुद्धा ही भाजी जर भेटत असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा या पद्धतीने। आणि हो, तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। चला तर मग पटकन ही छान चमचमीत आणि झणझणीत अशी सोल्याची भाजी नक्की ट्राय करा आणि हो, रेसिपी कशी झाली होती ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।